ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण बनले आहेत? तर जय शहा हे ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत. MRF राष्ट्रीय कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? तर डायना पुंडोले यांनी MRF राष्ट्रीय कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकण्याचा मान मिळवला आहे. त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 पॅसिफिक महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे आणि ते म्हणजे पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता हे जगातील सर्वात खोल ठिकाण आहे. अ जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता? 1 स्कर्वी, 2 रिकेटस, 3 रातांधळेपणा आणि 4 हाडांचा ठिसूळपणा. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 अ जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे रातांधळेपणा. खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होते? 1 विलासराव देशमुख, 2 शंकरराव चव्हाण, 3 यशवंतराव चव्हाण आणि 4 वसंतराव नाईक. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 वसंतराव नाईक हे महाराष्ट्र राज्याचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होते. हे महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज तसेच श्वेत क्रांती रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात. हे महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री होते. 1963 ते 1975 या कालावधीमध्ये ते होते. कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? 1 महाराष्ट्र, 2 आंध्र प्रदेश, 3 केरळ आणि 4 मध्य प्रदेश. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 कुनो नॅशनल पार्क हे मध्य प्रदेश या राज्यात आहे. सद्यस्थितीत म्हणजे भारतात सध्या 106 राष्ट्रीय उद्याने आहेत. सर्वाधिक मध्य प्रदेश राज्यात असून त्याची संख्या 11 आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता वाढवण्यासाठी सरकारने समर्थ योजना कधीपर्यंत वाढवली आहे? तर मार्च 2026 पर्यंत वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता वाढवण्यासाठी सरकारने समर्थ योजना ही वाढवली आहे. कथकली नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? 1 तामिळनाडू, 2 केरळ, 3 ओडिसा आणि 4 कर्नाटक. तर कथकली नृत्य प्रकार हा केरळ राज्याचे हे शास्त्रीय नृत्य आहे. त्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन 2. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते? 1 डॉक्टर वर्गीस कुरियन, 2 डॉक्टर होमी भाभा, 3 डॉक्टर MS स्वामीनाथन आणि 4 डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 भारतीय हरित क्रांतीचे जनक हे डॉक्टर MS स्वामीनाथन हे आहेत. कोणता देश आशियाई विकास बँकेचा सर्वात नवीन सदस्य बनला आहे? तर इस्रायल हा देश आशियाई विकास बँकेचा सर्वात नवीन सदस्य बनला आहे. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 TN शेषन, 3 सुकुमार सेन आणि 4 नीला सत्यनारायण. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 सुकुमार सेन हे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांचा कार्यकाल हा 21 मार्च 1950 ते 19 डिसेंबर 1958 हा आहे. भारताच्या केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? 1 राष्ट्रपती, 2 लोकसभा सभापती, 3 पंतप्रधान आणि 4 वित्तमंत्री. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 पंतप्रधान हे भारताच्या केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष असतात. भारतात संसदीय लोकशाही स्वीकारली आहे. यामध्ये पंतप्रधानांच्या हाती मुख्य सत्ता दिलेली आहे. तर राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात. महाराष्ट्र राज्याची निर्मिती ... रोजी झाली. तर 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून कोणते बंदर उदयास आले आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे पारादीप बंदर हे भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास आले आहे. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? 1 जिम कॉर्बेट, 2 राजीव गांधी, 3 कान्हा आणि 4 गीर. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 जिम कॉर्बेट हे उत्तराखंडातील जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे भारतातील पहिले नॅशनल पार्क आहे. G7च्या संरक्षण मंत्र्यांची पहिली बैठक कुठे झाली? तर इटली येथे या G7 संरक्षण मंत्र्यांची पहिली बैठक झाली. 2024चा ग्लोबल अँटी रेसिझम चॅम्पियनशिप अवॉर्ड उर्मिला चौधरी यांना मिळाला आहे. त्या कोणत्या देशातील आहेत? तर या उर्मिला चौधरी ज्यांना ग्लोबल अँटी
रेसिझम चॅम्पियनशिप अवॉर्ड 2024 मिळाला आहे त्या नेपाळ देशातील आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकीचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर महेंद्रसिंग धोनी यांची झारखंड विधानसभा निवडणुकीचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 परभणी, 2 लातूर, 3 भंडारा आणि 4 औरंगाबाद. तर जायकवाडी मत्स्य बीज केंद्र हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. कच्च्या तेलाचे उत्पादन आणि वापर यामध्ये कोणता देश जगात प्रथम क्रमांकावर आहे? तर अमेरिका हा देश कच्च्या तेलाचे उत्पादन आणि वापर यामध्ये जगात प्रथम क्रमांकावर आहे. भारताच्या पशुगणनेचा शुभारंभ कोणत्या दिवशी करण्यात आला? तर 25 ऑक्टोबर 2024 या दिवशी या भारताच्या पशुगणनेचा शुभारंभ झाला आहे आणि याची सुरुवात 1919 पासून करण्यात आली आणि दर 5 वर्षांनी ही गणना आयोजित केली जाते. कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? 1 अल्फा, 2 बीटा, 3 गॅमा आणि 4 UV. तर कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून गॅमा किरणांचा मारा करतात. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. HSBC बँकेने आपला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाला निवडले आहे? तर विराट कोहली हे HSBC बँकेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून यांची निवड झालेली आहे. भारतातील पहिले ऑक्सिजन बर्ड पार्क कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर महाराष्ट्र राज्यात भारतातील पहिले ऑक्सिजन बर्ड पार्क हे सुरू करण्यात आले आहे. 2024चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर मिथुन चक्रवर्ती यांना 2024चा दादासाहेब फाळके पुरस्कार हा देण्यात आला आहे. कोणते राष्ट्रीय उद्यान भारताचे दुसरे फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आले आहे? तर काझीरंगा हे आहे आसाममध्ये. हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे दुसरे फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ कोठे आहे? 1 पिंपळगाव, 2 लासलगाव, 3 देवळा आणि 4 निफाड. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ कांदा बाजारपेठ ही लासलगावमध्ये आहे. नागझिरा अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागझिरा अभयारण्य हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. क्वेश्चन 10. कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर कराड आणि चिपळूण या हॉस्पिटलमध्ये पिंक अलार्म बसवणारे पहिले राज्य कोणते? तर मध्य प्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे. या राज्याने हॉस्पिटलमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी पिंक अलार्म बसवलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? 1 अप्पर वर्धा, 2 जायकवाडी, 3 गोसी खुर्द आणि 4 कोयना. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 कोयना. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे कोयना. जगातील सर्वात उंच इमेजिंग वेधशाळा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली आहे? तर लडाख येथे ही जगातील सर्वात उंच इमेजिंग वेधशाळा ही उभारण्यात आली आहे. कोणते गाव महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सौरग्राम म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर टेकवडी, तालुका खेड, जिल्हा पुणे हे गाव हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सौरग्राम म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रातले पहिले सौरग्राम कोणते आहे? तर ते आहे मांडण्याची वाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. 2024 पासून महाराष्ट्र सरकारच्या उद्योगरत्न पुरस्काराला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर 2024 पासून महाराष्ट्र सरकारच्या उद्योगरत्न पुरस्काराला रतन टाटा यांचे नाव देण्यात आलेले आहे आणि याची सुरुवात 2023 पासून झाली होती. याचा पहिला पुरस्कार हा रतन टाटा यांना दिला होता. जगातील सर्वोच्च 14 शिखरे सर करणारा जगातील सर्वात तरुण व्यक्ती कोण बनला आहे? तर ते आहेत निमा रिंजी शेर्पा, नेपाळचे गिर्यारोहक. जगातील सर्वात उंच टॉवर म्हणजेच बांबू टॉवर हा आपल्या भारत देशामध्ये आहे आणि याचं उद्घाटन हे छत्तीसगड राज्यामध्ये नुकतंच झालेलं आहे. जगातील सर्वात उंच बांबू टॉवर कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? 1 हिमाचल प्रदेश, 2 जम्मू काश्मीर, 3 उत्तराखंड आणि 4 छत्तीसगड. तर याचं करेक्ट आन्सर आहे छत्तीसगड. तर जगातील सर्वात उंच बांबू टॉवर हा आपल्या भारत देशातल्या छत्तीसगड या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे.
तर हा बांबू टॉवर, जगातील सर्वात उंच टॉवर, हा जागतिक बांबू दिवसादिवशी उभारण्यात आलेला आहे। तर जागतिक बांबू दिवस हा कधी असतो तर 18 सप्टेंबरला असतो आणि या जागतिक बांबू दिवसादिवशी म्हणजे 18 सप्टेंबरला याचं उद्घाटन झालेलं आहे। आणि हे उद्घाटक कोण आहेत तर केंद्रीय रेल्वे वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याद्वारे हा बांबू दिवस 18 सप्टेंबर दिवशी या बांबू टॉवरचं उद्घाटन केलेलं आहे। याचं स्थान सर्वात उंच शिखर, महाराष्ट्रातील उंच शिखर आहे कळसुबाई, भारतातील सर्वात उंच शिखर आहे K2 आणि जगातील उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भारतातील प्रमुख अणुऊर्जा केंद्र, तारापूर अणुऊर्जा केंद्र हे महाराष्ट्र राज्यात आहे, रावतभाटा हे राजस्थान राज्यामध्ये आहे, कुडनकुलम तामिळनाडू, कैगा हे कर्नाटक राज्यात आहे, काकरापारा गुजरातमध्ये आहे, कल्पकम तामिळनाडू, नरोरा हे उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे। ही भारतातील प्रमुख अणुऊर्जा केंद्र आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।